नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान. सरकारी नोकरीत बढतीसाठी असलेलं 33% आरक्षण रद्द. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक. विधान परिषदेचं कामकाज 9 वेळा तहकूब. मृत्यूची नोंदणी करतानाही आता आधार कार्ड अनिवार्य. आणि औरंगाबाद जिल्ह्यात गवळी शिवरा इथं आयोजित 117व्या हरिनाम सप्ताहाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगता. भक्तांचा सहभाग तसंच प्रसाद वाटपाचे जागतिक विक्रम. आता सविस्तर बातम्या. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संसदेत मतदान होणार असून त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत निकाल हाती येणं अपेक्षित आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार एम व्यंकय्या नायडू आणि विरोधी पक्ष आघाडीचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्यात ही निवडणूक होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अन्सारी यांचा कार्यकाळ येत्या 10 ऑगस्टला पूर्ण होत आहे. सरकारी नोकरीत बढतीसाठी असलेलं 33% आरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं आहे. काल यासंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं आरक्षणाचा हा निर्णय रद्द ठरवत पदोन्नतीविषयी आवश्यक फेरबदल करण्याची प्रक्रिया येत्या 12 आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेशही दिले. दरम्यान या निकालामुळे सरकारी सेवांमध्ये गेल्या 13 वर्षांपासून अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागासवर्गीय जाती, भटके विमुक्त आणि इतर मागासवर्गीयांना देण्यात आलेल्या बढत्या रद्द होणार आहेत. सन 2001 मध्ये तत्कालीन सरकारनं या आरक्षणासंबंधीचा कायदा करून 2004 मध्ये या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली होती. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यानं विधिमंडळाच्या कामकाजात काल अनेक वेळा व्यत्यय आला. विधानसभेत झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज सुरुवातीला 15 मिनिटांसाठी तहकूब झालं. मेहता यांच्याबाबत अनेक गंभीर प्रकरणं पुढे येत असून खडसे आणि मोपलवारांप्रमाणेच मेहता यांनाही पदावरून हटवून चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षांची चर्चेची मागणी अमान्य करत अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानं विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. विधान परिषदेतही या मुद्द्यावरून 9 वेळा कामकाज तहकूब झालं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मेहता यांच्या राजीनाम्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेतली. सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री मंगळवारपर्यंत उत्तर देतील असं सांगत विरोधकांकडून सदनाची आचारसंहिता पाळली जात नसल्याचा आरोप केला. दरम्यान आपल्याबद्दल मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल असं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी म्हटलं आहे. ते काल विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण मागितलेलं नाही. विचारणा झाल्यास खुलासा करू असंही मेहता यांनी सांगितलं. आधुनिक महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण शरद पवार यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गौरव प्रस्ताव मांडताना ते बोलत होते. शेती, सामाजिक न्याय, ग्रामीण विकास, क्रीडा आदी क्षेत्रात पवार यांनी मोठं योगदान दिलं तर देशमुख म्हणजे महाराष्ट्राचा अभ्यास असलेलं चालतं बोलतं एक विद्यापीठ आहे या शब्दात फडणवीस यांनी त्यांचा गौरव केला. प्राथमिक शिक्षकांकरता किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात आली असून शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य केली असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत दिली. डीएड आणि बीएड ही शैक्षणिक योग्यता असून टीईटी ही पात्रता परीक्षा आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे ही परीक्षा लागू केली असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाहनावरचा भ्याड हल्ला ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना असून सरकारनं हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. गुजरातमध्ये बनासकांठा इथं पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेलेले राहुल गांधी यांच्या वाहनावर काल दगडफेक झाली. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण बोलत होते. राजकीय व्यवस्थेत अनैतिकता प्रबळ होत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 2016 साली मॅग्नेटिक महाराष्ट्र करार झाले. उद्योगधंद्यांना हवी असलेली जमीन मिळत नव्हती. औद्योगिक विकास महामंडळाची अधिसूचित जमिनीपैकी 60% जमीन वगळण्याचा निर्णय देसाई यांनी घेतला असा आरोप करत मुंडे यांनी देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. देसाई यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मृत्यूची नोंदणी करतानाही आता आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गृह मंत्रालयानं ही माहिती दिली. 1 ऑक्टोबर 2017 पासून हा नियम लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे. मृत व्यक्तीबाबतच्या माहितीची अचूकता पडताळण्यासाठी तसंच यासंदर्भातल्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारनं म्हटलं आहे. आयकर विवरणपत्र भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे. विवरणपत्र भरण्याची ही मुदत याआधी 31 जुलै रोजी संपणार होती. मात्र करदात्यांच्या सुविधेसाठी 5 दिवस मुदतवाढ देण्यात आली होती. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर श्रीलंकेच्या 2 बाद 50 धावा झाल्या. रविचंद्रन अश्विननं 2 बळी घेतले. तत्पूर्वी भारतानं आपला डाव 622 धावांवर घोषित केला. जागतिक फुटबॉल महासंघाची 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळांमध्ये येत्या 8 सप्टेंबर रोजी 10 लाख मुले-मुली फुटबॉल खेळणार असल्याचं क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र मिशन 1 मिलियन फुटबॉल क्रांती नावाच्या या अभियानासाठी 30,000 शाळांमध्ये 1 लाख फुटबॉलचं वाटप करण्यात आल्याचं तावडे यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात श्री क्षेत्र गवळी शिवरा इथं आयोजित योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 117व्या अखंड हरिनाम सप्ताहाची काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या सप्ताहामध्ये एकाच वेळी 10 लाख भक्तांनी सत्संगात सहभागी होण्याचा तसंच एकाच वेळी 10 लाख भक्तांना प्रसादाच्या स्वरूपात 8 मिनिटात बुंदीचे लाडू वाटप असे 2 जागतिक विक्रम घडले. या विक्रमाचं प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा घेतल्याचं वृत्त आहे. दरम्यान काल दिवसभरात या कारवाईत एक धार्मिक स्थळ हटवण्यात आलं. पीक विमा भरण्याची मुदत काल रात्री 12 वाजता संपली. बीड इथं काल सायंकाळपर्यंत 5,57,000 शेतकऱ्यांनी 712 केंद्रांवर पीक विम्याचा हप्ता जमा केला. जिल्हा अग्रणी बँकेकडून ही माहिती देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर महानगरपालिकेनं मुख्यमंत्र्यांकडे खास बाब म्हणून 99 कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. विशेष रस्ता अनुदान, पायाभूत सुविधा योजना तसंच विशेष अनुदान या माध्यमातून हा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनामार्फत करण्यात आली. या मागणीचं निवेदन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे देण्यात आलं. अंतर्गत रस्ते दुरुस्ती तसंच व्यापारी संकुल उभारण्याकरता या निधीची आवश्यकता असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. केंद्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या खुले में शौच से आजादी तसंच राज्य शासनाच्या संकल्प स्वच्छतेचा स्वच्छ महाराष्ट्राचा या अभियानासंदर्भात काल नांदेड इथं जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. शौचालयं बांधून गाव स्वच्छ ठेवणं ही सरपंच आणि ग्रामसेवकांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गाव स्तरावरच्या विविध समित्यांची जबाबदारी असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले. येत्या 9 ऑगस्टला मुंबई इथं आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल परभणी शहरात दुचाकी फेरी काढण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येनं या दुचाकी फेरीत सहभागी झाले होते. जालना शहरातूनही या निमित्तानं दुचाकी फेरी काढण्यात आली. 2 पेक्षा अधिक अपत्य असल्यानं औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना शासनानं बडतर्फ केलं आहे. कडूस यांना 3 अपत्य असून त्यापैकी 1 अपत्य दत्तक दिलं असल्याचं प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केलं होतं. या संदर्भात शासन स्तरावर चौकशी सुरू होती. त्या दरम्यानच काल त्यांना बडतर्फ करण्यात आलं. बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं बीड इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं कपिलधार इथं आयोजित कायदेविषयक जनजागरण शिबिरात त्या बोलत होत्या. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 52% पोहोचला आहे. काल सायंकाळी धरणातला जिवंत पाणीसाठा 1,136 दशलक्ष घनमीटरवर पोहोचला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान. सरकारी नोकरीत बढतीसाठी असलेलं 33% आरक्षण रद्द. मृत्यूची नोंदणी करतानाही आता आधार कार्ड अनिवार्य. आणि औरंगाबाद जिल्ह्यात गवळी शिवरा इथं आयोजित 117व्या हरिनाम सप्ताहाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.